ब्रेकनंतर बातमी उपराजधानी नागपूरमधली आहे। नागपूरमध्ये काल मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळी वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे नागरिकांचं अगदी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय। शिवाय काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित होता। बातमी उत्तर प्रदेशची। उत्तर प्रदेशमधल्या आग्रा लखनौ या एक्सप्रेसवेवर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। यामध्ये बसच्या चालकासह 7 जण ठार तर 34 जण जखमी झालेत। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। गंभीर जखमींना सैफीच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय। ट्रक बिघडला आणि एक्सप्रेसवेवर उभा होता आणि तेव्हा मध्यरात्रीनंतर वेगाने येणारी प्रवासी बस ट्रकवर जाऊन आदळली आणि हा अपघात झालाय। ही बस दिल्लीहून वाराणसीकडे निघालेली होती। ब्रेकनंतर बातमी जेट संदर्भातली आहे। बेरोजगारीची टांगती तलवार असलेल्या जेट एअरवेजच्या 20,000 कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। जेट एअरवेजचं व्यवस्थापन आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलं। जेट एअरवेजमध्ये वाटा घेण्याकरता 4 कंपन्या इच्छुक असल्याचं म्हटलं गेलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात जेटली यांनी माहिती दिलेली आहे। लिलाव प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडावी असं आवाहन सुद्धा अधिकाऱ्यांनी या भेटीदरम्यान जेटलींना केलंय। या अधिकाऱ्यांसोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित होते। खरं तर या आधीच्या लिलावात एकाही कंपनीने जेटसाठी अर्ज केलेला नव्हता। यावेळी तरी कोणीतरी पुढे येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी जेटनं सगळी उड्डाणं ही रद्द केलेली आहेत। तात्पुरत्या स्वरूपात कंपनीवर एकूण 8,000चं कर्ज आहे। मीटिंग आज जो माननीय फाइनेंस मिनिस्टर साहब से हुई है, उन्होंने ये बताया हमको कि वो पूरी तरह से चेक कर रहे हैं, देख रहे हैं और ये जो बिड प्रोसेस है इसके बारे में उन्हें पूरा पता है और उन्होंने ये हमको कॉन्फिडेंस दिया कि वो बिड प्रोसेस पूरी तरह से कंप्लीट हो जाएगी। करीब 4 हफ्ते में ये कंप्लीट होएगी और हमारी जो गुजारिश थी उनसे कि 1 महीने की तनख्वाह जो एम्प्लॉयज़ हैं उनको दिया जाए, तो उन्होंने उसके बारे में बोला कि वो बैंकों में बात करके हम लोगों को बताएंगे कि वो कितनी जल्दी वो करवा सकते हैं।